ची टीम आपल्या सोबत इथे आलेली आहे. सुयश, हाय हाय, आणि रुची आणि ज्ञानदा. हॅलो. आणि मी मैथिली. येस, सो आपण आज लाईव्ह जातोय फेसबुक वरती. यांचा एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत लाईव्ह पोहोचतोय. सो लेट्स गो ऑन. आणि सुयश, हॅलो. हॅलो. येस, सो सगळ्यात आधी मला तुला हे विचारायचंय की यु नो की आता म्हणजे सुयशला पण वेलकम करते, समीरला सुद्धा आणि रणविजयला सुद्धा वेलकम करते. आणि प्रत्येक ऍक्टरचं असतं की एखादी सिरियल, एखादी मालिका स्वीकारताना त्याची स्क्रिप्ट आवडते किंवा काही असेल, त्यांचे आवडण्याचे हे पॉइंट्स असतील, पण तू ही सिरियल का स्वीकारलीस? मला ही स्क्रिप्ट आली, ही मालिका आली ती चिन्मय मांडलेकर थ्रू. आणि चिन्मय मांडलेकर प्रोड्यूस करतोय म्हटल्यानंतर मला नाही म्हणण्याचा तसा फार काही ऑप्शन नव्हता, कारण चिन्मय दादा लिहितोय म्हटल्यानंतर ती स्क्रिप्ट नक्कीच इंटरेस्टिंग असणार. पण तरी देर वॉज वन मोमेंट जिथे मला असं वाटलं की अरे करू की नाही करू. पण मी नंतर चिन्मय दादा म्हटलं मला प्लीज स्टोरी सांगशील का. तर त्यांनी खूप लगेच मला स्टोरी सांगितली, थोडीशी एक वन लाईनर सांगितलं आणि मी म्हटलं मी ही करतोय. मग मी फार विचार नाही केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय वॉज वेटिंग की कधी कलर्स मराठी बरोबर मला काम करता येईल, कारण बाकी वाहिन्यांसोबत मी काम केलंय, कलर्स मराठी सोबत काम नव्हतं केलं. सो आय वॉज वेटिंग फॉर दॅट ऑल्सो. सो ते दोन्ही जुळून आलं आणि त्यामुळे मग मी ही मालिका करायचं लगेचच ठरवलं. येस, वाव. आणि वैदेहीचा सगळ्यात जास्त आवडणारा गुण कोणता, म्हणजे व्हॉट इम्प्रेसेस यू सो मच? वैदेहीचा का ज्ञानंदाचा? एनिवेज, म्हणजे सिरियल मध्ये तुझं नाव वैदेही आहे, सो वैदेहीचा आवडणारा गुण म्हणजे बापरे, विचार करायला लागतो काय आवडतं याबद्दल. आता मला समीर म्हणून विचार करावा लागेल, कारण दोघं जण डोक्यात सतत चालू असतात माझ्या. समीर म्हणून वैदेहीचा आवडणारा गुण इज ती खूप खरी आहे, खूप फॅक्ट्स किंवा खूप ट्रुथफुल वागते ती, आणि तिला काहीच गोष्टी लपवता येत नाहीत. तिला खूप खरं बोलायला आवडतं. सो आय थिंक दॅट इज द बेस्ट पॉइंट ऑफ वैदेही. क्या बात है, जेन्युइन. येस. आणि हा प्रश्न म्हणजे खूपच ऑब्विस आहे, कारण का सगळेच मुलगे त्या मुलीच्या बाबांना घाबरतात, पण तू हिच्या बाबांना का घाबरतोस? अजय पुरकरचं नाटक पाहिलंय मी, खोडमंत्र, त्यामुळे मी त्याला घाबरतो. नाही नाही, ऍक्च्युली मिरजकर फूड प्रोडक्ट्स आणि यांचा एक खूप मोठा दबदबा आहे. मालिकेत दाखवल्याप्रमाणे ठाण्यातले खूप मोठे एस्टॅब्लिश्ड बिझनेस टायकून आहेत मिरजकर, आणि त्यांचे तिच्या वडिलांबाबतीत अजय पुरकर जे कॅरेक्टर प्ले करतात त्याच्या बाबतीत ऑलरेडी ठाण्यामध्ये खूप जास्त रिस्पेक्ट प्लस भीती असं सगळं आहे, जे कारण त्या माणसाने सगळं स्वतःच्या बळावर उभं केलेलं आहे, आणि ही इज वन ऑफ द बिगेस्ट फूड सप्लायिंग कंपनी, सो फूड मेकिंग कंपनी. सो हे सगळं असताना त्यांचं एक दडपण असणं खूप स्वाभाविक आहे. आणि त्यांची ही एकुलती एक मुलगी आहे, आणि ते स्वतः हिच्याबद्दल किती पॉझिटिव्ह आहेत हे मला बऱ्याच लोकांकडनं सतत कळत असतं. माझा मित्र जो आहे अर्चित, तोही मला सतत सांगत असतो. सो ती भीती आहे, आणि अर्थात मुलीच्या वडिलांबाबतीत मुलाला नेहमीच खूप जास्त भीती असते. मग ते मिरजकरण एवढे मोठे नसले तरी सुद्धा ती एक छोटीशी भीती असते. येस, ऑफकोर्स. आणि आता हा प्रश्न म्हणजे अगदी सिरियलचं जे कोर आहे तेच आहे की समीर हाच रणविजय आहे का? कोणाला विचारतेस तो प्रश्न? मला, कारण मलाही सध्या हाच प्रश्न पडलाय की समीर हाच रणविजय आहे का. बेसिकली समीर आणि रणविजय दोन कॅरेक्टर्स आहेत. समीर हा वैदेहीच्या प्रेमात असलेला आहे, रणविजय हा प्रियंवदा असं म्हणते की तिला सोडून गेलेला आहे. सो खरं काय आहे रणविजयच्या मागे हे ऍक्च्युली सगळ्यांनाच शोधून काढायचं आहे. सो समीरला अजून रणविजयशी काहीच ओळख झालेली नाहीये, समीरला माहितीच नाहीये अजून रणविजय कोण आहे ते. सो मला वाटतं मालिकेत पुढे जाऊन कळेल समीरला की रणविजय कोण आहे. अजून त्याला प्रियंवदाच भेटली नाहीये. सो समीर आणि प्रियंवदा समोरासमोर आल्यानंतर मग पुढे उलगडेल की. ऍक्च्युली मला अजून विचारायचं की आता डबल रोल तू प्ले करतोयस, तर तू वेगळा आहेस, एक सुयश वेगळा आहे, त्याच्यानंतर रणविजय वेगळा आहे आणि समीर वेगळा आहे. तुला कसं, म्हणजे त्याचा प्रत्येकाचा ऍटिट्यूड वेगळा आहे, अटायर वेगळं आहे, तर कसं तुला जमतं असं कॅरी करायला, स्विच करायला? स्विच करायला वेळ लागतो त्या दोन कॅरेक्टर्स मध्ये जाणं, कारण समीर हा पूर्णपणे एक स्वतःच्या पायावर उभं राहू पाहणारा, एक अनाथ आश्रमात वाढलेला मुलगा आहे, आणि जो एक बेसिक कम्प्युटर इंजिनियर आहे, जो ऍप डेव्हलपर आहे, MBA केलंय त्यांनी,
ही सगळी त्याची हिस्ट्री आहे, पण त्याचं आडनाव कोणालाच माहिती नाही, त्याचे आई वडील कोणालाच माहिती नाही आहेत, तो कुठून आलाय हे बाकी कोणालाच माहिती आहे त्याच्या व्यतिरिक्त. सो समीर हा तसा खूपच काय म्हणतात त्याला, आत्ताच्या युथमध्ये फार पटकन मिसळू न शकणारा मुलगा आहे, कारण त्याला त्याची स्वतःची अजून तशी ओळख नाहीये. आणि रणविजय जहागीरदार कम्स विथ अ बॅगेज. रणविजय जहागीरदार हे नावच इतकं मोठं आहे की त्या नावाचा त्याला असलेला एक वेगळा इतिहास आहे. रणविजयचं स्वतःचा एक खूप मोठी प्रॉपर्टी आहे जी आपण पाहिलेली आहे. पण रणविजय हॅज ऑल्सो सफर्ड फ्रॉम अ व्हेरी, त्याच्या पास्टमध्ये त्यांनी सुद्धा काही गोष्टी सफर केलेल्या आहेत ज्या इव्हेंच्युअली रिव्हील होतील. म्हणजे मासाहेबांच्या तोंडी एकदा एक वाक्य होतं की सगळी प्रॉपर्टी त्याला मिळणार होती, त्याचे आई वडीलही नाही आहेत पण त्याला आई वडील होते. सो ह्या सगळ्या गमती जमती आहेत की ज्या दोन कॅरेक्टर्सची गंमत मला बेसिकली चिन्मय मांडलेकरनी ती दोन्ही कॅरेक्टर्स किंवा प्रत्येक कॅरेक्टर इतकं स्ट्रॉंग लिहून ठेवलंय ना, प्रत्येकाची हिस्ट्री इतकी स्ट्रॉंग आहे की कॅरेक्टर स्केचेस तयार आहेत आमच्याकडे. सो मला त्याच्यामुळे खूप जास्त मदत होते. आणि शिवाय सगळी कास्ट आणि टेक्निकल टीम असते. थोडंसं कधी वाटलं तर आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट पण सांगतात, सर ते एकदा परत घेऊ, ते थोडं रणविजयच्या आवाजात नाही वाटत आहे, समीरच्या आवाजात वाटतं. सो इतका म्हणजे ते सगळेच जण लगेच ऑन देअर टोज असतात की काही हे झालं थोडंसं की नाही थांबा आपण थोडंसं हे होतं. सो मला त्याची जास्त मदत होते. ओके. आणि सख्या रे नाव आहे सिरियलचं, तर सिरियलमध्ये तुझी सखी कोण आहे अजून आम्हाला नक्की काहीच कळलेलं नाहीये. पण आता रिअल लाईफचं जाऊ दे, पण रिअल लाईफ मध्ये तुझ्या सख्याबद्दल काय सांगशील? सख्याबद्दल मी एवढंच सांगेन की सख्या इज समवन हु इज युअर रिफ्लेक्शन. तुमचं प्रतिबिंब असतं जे आमच्या मालिकेत बघायला मिळतंय की दोन रूप आहेत. आणि मला वाटतं ज्या व्यक्तीवरती तुम्ही खूप बिनधास्त आणि कुठल्याही बाबतीत विश्वास ठेवू शकता आणि ती व्यक्ती तुमचा कधीच विश्वासघात करणार नाही अशी ज्याबद्दल तुम्हाला खात्री असते ती व्यक्ती म्हणजे सख्या. वाव, क्या बात आहे. थँक्यू सो मच सुयश. आणि आता आपण वळूया रुचीकडे, म्हणजेच प्रियंवदा प्रियाकडे. सो ऑलरेडी येस बोलूया. क्या बात. हॅलो. येस, हाय. सो तुझं एनिवेज रोल तुझं एकदम रॉयल आहे स्क्रीनवरती तर दिसतंच आम्हाला. सो तुझ्या आयुष्यात रणविजयचं स्थान काय आहे? सध्या तरी सिरियल मध्ये प्रियंवदा वणवण फिरतेय रणविजयला शोधत. तिला कुठेही क्लू लागला तर ती तिथे पळत सुटते आणि मग तिने डिटेक्टिव्ह हायर केला आहे आणि ती कुठल्याही टोकाला जाऊ शकते त्याला शोधून काढायला. ती वेडी आहे त्याच्या प्रेमात. आतापर्यंत तरी हेच आहे की त्यांच्यामधलं प्रेम खूप स्ट्रॉंग होतं असं सगळ्यांना दिसतंय. पण रणविजय ऍक्च्युली अजूनपर्यंत सिनारिओ मध्ये आलेलाच नाहीये. सो त्याची बॅक स्टोरी काय आहे, तो कसा लव्हर होता किंवा त्या दोघांमध्ये बॉन्ड कसं होतं ते हळूहळू कळेल. सो क्या बात आहे. आणि रणविजय कम्स विथ अ रॉयल बॅगेज. सो ते सगळंच खूप असे हेवी आणि एक्झॅक्टली रॉयल असणार आहे. येस. आणि रणविजयवरती म्हणजे जयवरती सगळ्यात जास्त अधिकार प्रियंवदाचा आहे की मासाहेबांचा? ऑफकोर्स मासाहेबांचा. आणि प्रेमात कोणावर हक्क असा आय डोंट थिंक सो असा हक्क वगैरे असतो. प्रेम असतं ते अनकंडिशनल असतं, त्याच्यात राईट आणि रॉंग नसतं. एक्झॅक्टली. सो आणि आता सिरियल मध्ये आम्हाला कळतंय की ही इज मिसिंग. तुला तू शोधतीयस, त्याला वडमड फिरतीयस, पण काहीच माहिती नाही आम्हाला त्याचं काय झालंय नक्की. सो तूच आम्हाला सांग की रणविजयचं नक्की काय झालंय. हा, काय झालंय, काय झालं ते, का असं शोधतेस? प्रॉब्लेम. मी डिटेक्टिव्ह हायर कशाला केला असता समजा मला माहिती असतं तर. बेसिकली आता जशी स्टोरी पुढे रिव्हील होईल तर अशा बऱ्याचशा कॅरेक्टर्स येतील जे त्या रहस्याला अजून डार्क करत जातील. ही स्टोरी रणविजय नाहीसा झाला आहे, ती एक बेस आहे त्याला. सो त्याच्या भोवती सगळं फिरतंय. ते तुम्हाला प्रत्येक सीन मधून असं कधी कधी वाटतं की हा रणविजय आहे का, किंवा हा काहीतरी खोटं वागतोय का, की हा जेन्युइन आहे आणि रणविजय कोणीतरी दुसराच आहे. सो आय डोंट नो. चिन्मय मांडलेकर खूप ट्रिकी वे मध्ये त्यांनी गुंफून ठेवली आहे स्टोरी. सो बघितली नाही तर कळणारी नाही. प्रत्येक सीन इम्पॉर्टंट आहे त्या शो मधला. तुम्हाला इररेलिव्हंट वाटणारे कॅरेक्टर्सही काहीतरी खूप इम्पॉर्टंट करून जातात.
म्हणजे ऑन फेस दिसणारे की अरे हा एका एपिसोडसाठी आला, पण आला तर का आला त्याच्या मागे पण खूप त्याच्या कॅरेक्टरला इम्पॉर्टन्स आहे. सो स्टोरी अशीच नाहीये की तुम्ही आज पाहताय, एका आठवड्याने पाहाल तर तेच सुरू असेल असं नाहीये. एव्हरी डे इज अ न्यू डे फॉर द स्टोरी. एक्झॅक्टली. येस. आणि आता तू म्हणालीस की तुमचं बॉन्ड तर स्ट्रॉंग आहे असं आता दिसतंय, पण आता त्याच्या आयुष्यात म्हणजे समीरच्या आयुष्यात वैदेही आले, तर वैदेहीमुळे तुला तुझा समीर जो तुझा जय आहे तो तुला मिळेल असं वाटतं का? तूच किती कन्फ्युज करते. आम्हीच कन्फ्युज झालो. म्हणजे आम्ही ऑलरेडी एवढं म्हणजे हा जय नाही, हा रणविजय, मग आता ह्याची वैदेही नाही, मग ह्याची प्रियंवदा. सो तुझा जो जय आहे, रणविजय आहे, तर त्याच्या आयुष्यात आता जे त्याचं आताचं आयुष्य चाललंय त्यामध्ये वैदेही आली आहे, तर वैदेहीमुळे तुला आता हा तुझा जय परत मिळेल तुला असं वाटतं का? सी अजूनही ते कळलेलंच नाहीये की तो जय आहे की समीर आहे किंवा रणविजय जागीरदार हे व्यक्तिमत्व काय आहे ते अजूनही कोणाला माहिती नाही. त्याला स्वतःला सुद्धा हो, त्याला स्वतःला सुद्धा माहिती नाही, आणि त्याला माहिती असून सुद्धा तो खूप छान न माहित असल्याचा अभिनय खूप छान करतो तो. त्यांनीच सांगितलंय की नाही, स्टोरी ऐकली आहे म्हणून, आणि तेव्हा त्यांनी हो म्हटलंय. सो त्याला माहिती आहे की ती स्टोरी काय. बट डेफिनेटली फॉर ऑडियन्स एक्साइटमेंट आणि इन्व्हॉल्वमेंट ते आम्ही सांगूच शकत नाही. ते तुम्ही पाहिल्याशिवाय त्याची मजा येणार नाही. आणि आम्हालाही दररोज आम्ही शूट करताना नवीन काहीतरी रिव्हील होत असतं आमच्या समोर. अरे अच्छा असं आहे का. मग आम्ही विचार करत बसतो त्या बाबतीत. सो आता सध्या समीर आणि वैदेही मधलं जे बॉन्ड आहे ते खूपच क्यूट आहे. म्हणजे बॉय नेक्स्ट डोअर, गर्ल नेक्स्ट डोअर, दोघं पॅशनेटली इन लव्ह आहेत. सो अजून काहीच ते कमिट करण्यात अर्थ नाहीये की तो जय आहे किंवा काय आहे. सो त्यांची आता सध्या जी स्टोरी सुरू आहे त्याच्यात जेव्हा प्रियंवदा येईल आणि ते त्यापुढे जे रेव्हलेशन्स होतील ती खरी मजा आहे. एक्झॅक्टली. आणि जेव्हा खरोखर जेव्हा हे सगळं रिव्हील होईल आणि तू जयला जेव्हा खरोखर भेटशील तेव्हा काय करशील? म्हणजे आपण एवढं प्लॅन करत असतो की बापरे आम्हाला जेव्हा फायनली भेटेल ना तेव्हा मी जाऊन त्याला धावा जाऊन मिठी मारेन किंवा मी त्याला एवढं ओरडेन, काय कुठे होत असतो, नक्की काय करशील तू? मी ऍक्च्युली वाट पाहते हे कधी होणार आहे, कारण मला तो एलिमेंट त्या स्टोरी मधला जो ग्रँजर आहे, एका रॉयल फॅमिली मधल्या एका कपलचा जो रोमॅन्स असतो तो पण खूप इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आणि खूप वजन असतं त्याला, आणि ते बघायला मजा येते. ते खूप स्पेशल असतं. ते सगळं जेव्हा सुरू होईल तेव्हा, म्हणजे जेव्हा कधी ऍक्च्युअल स्टोरीमध्ये ते रिव्हील होत जाईल तेव्हा ती मजा वेगळी असेल. मी सुद्धा आय एम ऑल्सो लुकिंग फॉरवर्ड टू इट. एक्झॅक्टली. किंवा ती डायरेक्ट रणविजयला भेटल्यानंतर बिल देईल समोर, बघ माझं मोबाईलचं पोस्टपेडचं बिल आणि ट्रॅव्हलिंगचं बिल आणि डिटेक्टिव्हचं बिल एवढे घालवलं तुझ्यावर. प्रॅक्टिकल बाकी सगळं जाऊ. हे बरं आधी. येस. आणि आता तुझ्या म्हणजे आम्ही प्रियंवदा नाही तर रुचीच्या आयुष्यातला सख्या कोण आहे आणि त्याच्याबद्दल काय सांगशील? माझा सखा म्हणजे माझा नवराच आहे. सो बेस्ट फ्रेंड फॉर लाईफ, आणि ज्याच्यासोबत तुम्ही काही वाटेल ते म्हणायला येईल ते करू शकता तुम्ही. विचार करावा लागत नाही, 2 माइंड्स मध्ये नसता तुम्ही. तो समोर असताना तुम्ही फेक नसता, आणि यू आर जस्ट युअर सेल्फ अशा व्यक्ती. आणि बेसिकली ही टर्मिनॉलॉजी जी आहे सख्या की ओनली द लाईफ पार्टनर, माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी पण आहेत, त्या खूप छान फ्रेंड्स फॉर लाईफ आहेत. सो प्रत्येक एक फ्रेंड आपल्या आयुष्यातली एक कमी पूर्ण करत असतो. प्रत्येक फ्रेंड, मला गायला आवडतं तर माझे जे गायक फ्रेंड्स आहेत ते माझी ती कमी पूर्ण करतात. काही इंटेलेक्च्युअल लेवलला जे आहेत ते ऍट टाइम्स मी जे माझ्या नवऱ्याशी डिस्कस करू शकत नाही ऑन इंटेलेक्च्युअल लेवल, किंवा माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत त्याच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या आहेत, पण तरी आम्ही एकत्र आहोत. बट देन युअर फ्रेंड सर्कल मेक्स यू कम्प्लीट, की तुम्हाला प्रत्येकाकडून काहीतरी एक नवीन एलिमेंट मिळतो. एक्झॅक्टली. येस. थँक्यू सो मच. आणि आता फायनली बिचारी वाट बघते मेरा नंबर कब आएगा. सो आपण वैदेहीकडे जातोय म्हणजे ज्ञानदा. सो वैदेही बद्दल काय सांगशील, त्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील? वैदेही ही खूप, जरी ती मिरजकर घराण्यातली एकुलती एक मुलगी असली तरी तिला काहीही घेणं देणं नाहीये. ते मिरजकर म्हणजे माझे वडील, त्यांचा एवढा मोठा बिझनेस आहे आणि ते माझे इतके लाड करतात, इतकं मला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात. तिला
त्या सगळ्याची किंमत आहे, तिला माणसांची किंमत आहे, तिला पैशांची काही घेणं देणं नाहीये की मिरजकर, तसं काही नाहीये तिचं. ती अत्यंत खरी आहे, ती प्रत्येकाशी तिला हवं तसं आणि एकच वागते की ह्याच्याशी मी असं वागते आणि ह्याच्याशी मी तसं वागते, असं तिचं नसतं. तिला माहितीये मी अशीच आहे, मी अशीच वागणार सगळ्यांशी. मला वाटतं ऑफ स्क्रीन पण तशीच आहे का ती, म्हणजे किती तिचं बोलणं एकदम असं, नाही का, म्हणजे कम्प्लीट टॉम्बॉय ती. ओ माय गॉड. कारण एवढा वेळ शांत बसली काही आणि नंबर आला माझी भूमिका अगदी इतक्या गोड असंच बोलते. मला वाटलं तू तशीच आहेत का रिअल लाईफ मध्ये पण. आणि येस, तू आता सगळ्यांना मदत करते, सगळ्यांशी एवढं प्रेमाने वागतेस, तुला नाही का वाटत की तुझं हे अति कोणाला तरी मदत करणं तुला कधीतरी घातक ठरू शकतं? ते वैदेही हा विचार नाही करत. ती इतकी चंचल आहे की ओ ह्याला माझ्या मदतीची गरज आहे एवढं तिला कळतं, ती मदत करते आणि मोकळी होते. पुढे काय होईल ते होईल, बघून घेऊ आपण पुढचं पुढे, असा तिचा ऍटिट्यूड असतो तो, की काही प्रॉब्लेम झाला ठीक आहे ना, काय पण आता मला काय महत्वाचं आहे की मला त्या माणसाला मदत करणं महत्वाचं आहे, एवढं तिला कळतं, ती करते, ती मोकळी होते. फार विचार नाही करत बसत ती त्यामागे. ओके. आणि तो एक वैदेहीचा तो स्वभाव गुणच आहे तो की लोकांना मदत करणं. जर तिच्या समोर जर कोणी असेल आणि त्याला तिच्या मदतीची गरज असेल आणि तिने ती केली नाही तर तिला रुखरुख वाटत राहील की मी करायला हवी होती त्या माणसाला. एक्झॅक्टली. आणि तुझ्या लाईफमध्ये समीर जसा इम्पॉर्टंट आहे, तर समीर आणि वैदेही हे समीकरण, तसंच अण्णा सुद्धा. सो अण्णा आणि वैदेहीचं समीकरण तुम्हाला कसं एक्सप्लेन करशील, काय म्हणजे? अण्णा म्हणजे कायच्या काय आहेत ते वैदेहीसाठी. हो, म्हणजे अण्णांसोबत ती वाटेल ते राहू शकते, म्हणजे ते सखा आपण म्हणतोय ना, अण्णा सुद्धा एक सखा कन्सेप्ट जी आहे आपली तेच आहे ते वैदेही आणि अण्णांमध्ये, की वैदेही हवं ते शेअर करू शकते अण्णांशी. म्हणजे जरी माझे वडील म्हणजे अरविंद मिरजकर खूप मला हवं ते मला देणं हे ते, पण ऍट द सेम टाइम वडील तो जो एक आदरयुक्त भीती असते ती आहे. आईचं एक वेगळंच आहे की मी आईशी सगळं शेअर करू शकते वगैरे, जसं सगळ्या प्रत्येक मुलीचं असतं. पण आजोबांबद्दल म्हणजे ती काहीही बोलते, ती कशीही राहते ती आजोबांसोबत, तिला नाही, ती विचार नाही करत आजोबांसोबत फार की आजोबांसोबत आहे मी अशी लागले तर आजोबा मला असं म्हणतील का वगैरे. छे, ते आजोबा वेगळंच आहे काहीतरी. बेस्ट फ्रेंड. आणि आता तुला प्रियमवदा माहिती नाहीये तशी सिरियल मध्ये की ती एक्झिस्ट पण करते, पण अदरवाईज यू नो प्रियमवदा आहे आपल्या बरोबर म्हणजे सिरियल मध्ये. तर तुला तिच्याबद्दल तुला काय वाटतं? प्रियमवदाचं आणि वैदेहीचं इंटरॅक्शन आता होत आहे हळूहळू, की म्हणजे प्रियमवदा मला वैदेहीला माहितीये ती राजघराण्यातली आहे वगैरे, पण तिच्या आयुष्यात काय चाललंय वैदेहीला काहीच माहिती नाही. वैदेहीला काय माहितीये फक्त अरे बापरे हिला काहीतरी मदत हवी, चला बाबा हिला मदत करा, बाकी काय तिला माहिती नाही. आणि जरी तिला हळूहळू कळत गेलं वैदेहीला की अरे हे घडतंय, असं घडतंय, तसं घडतंय, पण वैदेहीला काय हवंय ते तिला मदत करायची, बस. ती फक्त तिला मदत करेल, ती अगदी त्यात घुसून की हे काय झालंय, ते काय झालंय, हे असं का झालंय, तसं का झालंय, मग ते 100-160 प्रश्न वैदेही प्रियमवदाला विचारेल का नाही विचारेल, हे त्यात सगळं हळूहळू घडतच जाईल. पण वैदेहीचं मेन इंटेन्शन आहे की प्रियमवदाला मदत करायची आहे, तर ती अगदी एवढ्या हार्टेडली तिला मदत करते. ती फक्त बाकी तिच्या डोक्यात काहीही नाहीये की ही कुठनं आलीये, हिच्या आयुष्यात काय घडतंय. तिला दिसतंय प्रियमवदा आहेत कुठल्या तरी टेन्शन मध्ये, त्याप्रमाणे वैदेही मदत पण करते प्रियमवदाला. पण काय झालंय, काय घडतंय त्याच्यापेक्षा मी मदत करणं जास्त महत्वाचं आहे, तेवढं ती करते. आणि आता मासाहेबांची आणि तुझी जेव्हा भेट होईल तर तुला काय वाटतं की वैदेहीचं लाईफ त्यांच्याशी भेट झाल्यानंतर कशा प्रकारे चेंज होऊ शकतं? वैदेही कुणालाही भेटली ना तरी ती जशी आहे ती तशीच प्रत्येकाशी वागते. की आता मी जशी माझ्या वडिलांशी वागते तशीच मी माझ्या आईशी सुद्धा वागते, तशीच मी माझ्या आजोबांशी जरा जास्त क्लोज आहे. मी आजीशी, समीरचं तर म्हणजे प्रियमवदाशी सुद्धा तसंच. मासाहेब जेव्हा मला भेटतील किंवा
अगदी जसं बाकीच्यांसोबत जसं माझं इंटरॅक्शन झालं म्हणजे वैदेहीचं, तसं मासाहेबांसोबत जेव्हा होईल तेव्हाही वैदेही तशीच असणार आहे की ती अशी नाही की ह्याच्याशी एक वेगळं, ह्याच्याशी एक वेगळं, ह्याच्याशी एक वेगळं, तशी नाहीये. ती जी जशी आहे तशीच ती आहे. ती असं खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, किंवा ह्याच्याशी असं वागा, त्याच्याशी असं वागा, ह्याला एकाला खुन्नस द्या, एकाशी चांगलं वागा, असं नाहीच आहे तिचं. त्यामुळे जरी पण मासाहेबांकडनं शिकण्यासारखं काय असेल ना, ती बरोबर तिला ते ग्रास्प करेल वैदेही. ओके. आणि आता तुझ्या लाईफ मध्ये म्हणजे ज्ञानदाच्या लाईफ मध्ये कोण सखा आहे आणि त्याच्याबद्दल काय सांगशील? ज्ञानदाच्या लाईफ मध्ये अजून तिचा सखा आलेलाच नाहीये, पण म्हणजे सखा म्हणजे फ्रेंड असू शकतो ना, म्हणजे आम्ही बेस्ट फ्रेंड बद्दल विचारतो. हा, तो सखा Exactly. वैदेहीचा कसा सखा आहे समीर, तसा ज्ञानदाच्या लाईफ मध्ये सखा आलेला नाहीये. पण सखा हा असा आहे की फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. ओके. सखा हे आपण हवं ते विचारू शकतो, हवं ते शेअर करू शकतो, हव्या त्या सजेशन्स देऊ शकतो. हल्ली लोकांना म्हणजे कुणालाही असं सजेशन्स देतो समोरचा माणूस, नाही समोर, पण ते हे होतं की अरे हा जे सांगतो ना ते खरं असणार आहे, आणि त्याला माहिती आहे की आपण कसे आहोत आतून बाहेरून, त्याच्यामुळे तो सांगेल ते अगदी करेक्ट सांगेल, हा एक विश्वास असणं त्याच्यावरती. आणि तो एक भलतंच बॉन्डिंग असतं ते सखा. म्हणजे आपण एक एन्जॉयमेंट, एक विश्वास, एक भीती सुद्धा की मी असं वागले किंवा वागलो तर हर्ट होईल का, किंवा हे त्याला पटेल का, या काय. कारण आपण खूप विचार करतो, हल्ली करायला लागलोय की लोकांना काय वाटेल, किंवा लोकांना म्हणण्यापेक्षा आपल्या फ्रेंड सर्कल की काय वाटेल, कसं वाटेल, हे एक भीती असणं. पण ती जरी ती भीती असली ना तरी ते एक आहे की यार मला अगदी रात्री 2-3 वाजता जरी मला रडावं असं वाटलं तरी मी फोन करून रडू शकते, मी एन्जॉय करावं असं वाटलं तरी मी फ्रीक आउट होऊन एन्जॉय करू शकते. तो आहे सखा असं मला वाटतं. येस, एक्झॅक्टली. आणि मी खूप ट्राय केलं की यांच्या सिरियल मध्ये सस्पेन्स आहे ते जाणून घ्यायचं, पण ते खूपच सिक्रेटिव्ह होतं आणि मला काही यांच्याकडनं सस्पेन्स ऑफकोर्स, आणि त्याच्यासाठी सिरियल म्हणूनच बघायची. मला बेसिकली तेच वाटतं की जसं ही मगाशी म्हणाली की ही मालिका का बघावी, तर दैनंदिन मालिकेत बरेचदा अशी बुंबाबुंब ऐकू येतं की अरे तेच तेच दाखवतात, किंवा एका पण नंतर सगळ्या मालिका सेम लाईन्सवर जातात. तर आम्ही काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय, आणि जर त्या लोकांनी बघितलं प्राईम टाइमला, म्हणजे 9 वाजता मालिका लागते कलर्स मराठीवर, सो त्या वेळेला जर का खरंच हातातली कामं बाजूला ठेवून जरासा वेळ अर्धा तास काढून लोकांनी बघितलं तर लोकांना कळेल की अरे ही वेगळ्या प्रकारची मालिका सुद्धा मराठी वाहिन्यांवर चालू आहे. मग कदाचित ती जी कंप्लेंट बरेचदा ऐकू येते की अरे का मालिका बघायच्या, किंवा का सारखं आम्ही तेच एक्झॅक्टली. म्हणजे काय होतं माहितीये का, ऍज अ ऑडियन्स मी सांगते की आपल्याला वाटतं माहिती आहे पुढे काय होणार, आता कळलंय की आज नको आपण दुसरी कुठली तरी सिरियल बघूया टिल देन. तर मग आता ह्याच्यात कसं होतं की नाही माहितीये पुढे काहीच होणार नाही, त्यामुळे नाही बघूया आता पुढे काय होणार, इम्पॉर्टंट आहे, आता इम्पॉर्टंट आहे, आता इम्पॉर्टंट आहे, असं दर एपिसोडला होतं. सख्यारेच्या कुठल्याही एपिसोड मधला एक जरी सीन स्किप केला ना तरी नंतरची लिंक लागणं फार अवघड आहे. Exactly. आधी काय घडलं आणि हे का घडतंय हे कळण्यासाठी त्याचा प्रत्येक एपिसोड बघितलाच पाहिजे. आणि तो बघायचा आहे कलर्स मराठीवरती रात्री 9 वाजता सख्यारे. थँक्यू सो मच. थँक्यू.